नमस्कार मित्रांनो, आज 14 जानेवारी. आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. त्यामुळे आजच्या दिवसाच्या मकर संक्रांतीच्या सगळ्या हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आणि हे म्हणत आज व्हिडिओची सुरुवात करताना मला खूप आनंद होतोय, तसं तुम्हालाही होत असणारच. पण आजचा विषय जो मांडायचा आहे तो खूप वेगळा आहे. बर्फाच्या थंडीमध्ये एका नवीन नेत्याचा उगम झालेला आहे आणि तो एका वेगळ्या प्रकारची भाषा कशा प्रकारे इंडीची दांडी गुल करायला उमर अब्दुल्लाने सुरुवात केलेली आहे त्याबद्दलचा आजचा विषय आहे. तर बघूया आज काय आपल्याला त्यातून सापडतंय. कालच्या दिवशी तुम्ही बघितलं असेल की सोनमार्ग इथली म्हणजे सोनमार्ग इथून जी टनल सुरू होते, झेडमोड टनल असं त्या टनलचं नाव आहे. म्हणजे बोगदा, गाड्यांचा जाण्या येण्यासाठीचा जो बोगदा आहे त्याचं लोकार्पण देशासाठी झालेलं आहे. म्हणजे जसं अटल टनलचं झालं रोहतांग पासच्या तिथे, तसं आता झेडमोड टनलचं लोकार्पण देशासाठी झालेलं आहे. आणि त्याच दिवशी आपल्या हिंदूंच्या सगळ्यात मोठा समागम म्हणजे त्यामध्ये सगळ्यात मोठं हिंदूंचं गॅदरिंग म्हणजे महाकुंभ, त्याची सुरुवात कालच्या दिवशी झाली. आणि आज मकर संक्रांतीच्या दिवशी पहिलं स्नान पण झालेलं आहे. तर अशा सगळ्या गोष्टी होत असताना एका वेगळ्याच राजकीय परिदृश्याची आपल्याला ओळख होऊन त्यामध्ये गेली कालच्या भाषणामध्ये. म्हणजे एका राज्याचे मुख्यमंत्री की ज्या राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा नाहीये, पण लेफ्टनंट गव्हर्नरच्या साथीने तो आता मुख्यमंत्री सत्तेवर येऊन त्यांनी आता राज्य करण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते आता राज्य करत असताना काही सेंट्रलची संगनमत करून काही गोष्टी कराव्याच लागतात हे त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे ते आता त्यांच्या वागण्यातून दिसतंय. तसं केजरीवालांनी केलं नाही. केजरीवालांनी काय केलं की पूर्ण सेंट्रलच्या अपोजिट जाऊन की ते मला करून देत नाही, आमच्या कुठल्याही धोरणाला सपोर्ट करत नाहीत, पोलीस आमच्याकडे नाहीत, हे आमच्याकडे नाही, रडत राहायचं कायम 24 तास एकच काम करत राहायचं सेंट्रलच्या बाबतीत. पण तसं यांनी केलं नाही. उमर अब्दुल्लांनी एक वेगळ्या प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि इंडीची दांडी त्यांनी गुल केलेलीच आहे असं आपण म्हणू शकतो. मग ही कशी दांडी गुल केली? दांडी गुल केली म्हणजे काय केलं की काल तुम्ही सांगितलं कालच्या सभेमध्ये, त्या झेडमोड टनलचं जे उद्घाटन होतं त्या उद्घाटन सभेमध्ये त्यांनी सांगितलं की मोदींनी जम्मू काश्मीरच्या जनतेला विश्वास दिला होता की मी इथे पूर्णपणे लोकनियुक्त सरकार स्थापन करीन आणि पूर्ण राज्याचा दर्जा देखील या राज्याला परत मिळवून देईन असं त्यांनी ते सांगितलं होतं. त्याला ते जागले. आणि साधारण 5-6 महिन्यापूर्वी आपण बघितलं की म्हणजे या हरियाणात जेव्हा निवडणुका झाल्या त्याच निवडणुकांच्या बरोबर जम्मू काश्मीरच्या पण निवडणुका झाल्या. आणि त्यामध्ये आपण बघितलं की एका म्हणजे बीजेपीच्या एकूण साधारण 29-30 सीट आल्यात त्यांच्या पण तरी देखील बाकीच्या सगळ्यांनी एकत्र येऊन एक गव्हर्नमेंट इथे स्थापन केलेलं आहे जिथे उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांच्या पार्टीला सगळ्यात जास्त सीट आहेत आणि काँग्रेसचा पण त्यांना सपोर्ट आहे. पण अशा सगळ्या एकत्र येऊन जरी त्यांनी गव्हर्नमेंट स्थापन केलेलं असलं तरी काँग्रेसला त्यामध्ये मंत्रीपद नाहीये. काँग्रेसच्या कुठल्याच बाबतीत से नाहीये. एक 2-4 आमदार आहेत त्यांच्या नावावरती काँग्रेस तिथे आहे सरकारमध्ये, पण तिला काही से नाहीये, त्यांचं काही म्हणणं तिथे अवलंबलं जात नाही. हे जसं बघितलं गेलेलं आहे तसं उमर अब्दुल्लांनी एक पूर्णपणे 360 डिग्री युटर्न घेऊन पूर्णपणे सेंट्रल जे म्हणतंय की हे आम्ही इथे लागू करणार आहोत, त्याला लागू करणार आहोत, ते म्हणत असताना ते फक्त आता मॅनेजमेंट करण्याच्या हेतूने एक त्यांनी प्रकारे गव्हर्नमेंट सुरू केलेलं आहे. आणि त्याचा उपयोग हा काश्मीरच्या जनतेला होतो. म्हणजे पहिले कसं होतं की लाल चौकामध्ये कोणी काही थांबू शकत नसायचं, तिथे कायम मिलिटरी उभी असायची, संरक्षण उभं असायचं. पण आता तसं नाही. आता लाल चौकामध्ये लोक फिरतायत, शॉपिंग करतायत, मोठे मोठे ब्रँड्स येत आहेत, त्यांचे शॉप्स येत आहेत आणि त्यातून एक वेगळ्या प्रकारची इकॉनॉमी, टुरिझम इकॉनॉमी पूर्णपणे म्हणजे टुरिझमवरच तर जम्मू काश्मीरचं मूळ जे इकॉनॉमी आहे ती अवलंबून आहे. त्यामुळे जे टुरिस्ट येऊन एक प्रकारचं वेगळं बूस्ट जम्मू काश्मीरला देण्याचा यामध्ये प्रयत्न झालेला आपल्याला दिसतो. आणि हे सगळं आपल्याला दिसत असलं तरी तिथे एक वेगळ्या प्रकारची म्हणजे मानसिकता लोकांची आहे की किती पण सेंट्रलने आमच्यासाठी काम केलं, म्हणजे सेंट्रलने आमच्यासाठी इथे येऊन पार आमचे घर रिन्युएट जरी करून दिली तरी आम्ही मत काय सेंट्रलला देणार नाही. म्हणजे जास्ती करून ते घाटीमधलं मत जे म्हटलं जातं की काश्मीरच्या व्हॅली मधले जेवढे मतदार आहेत ते कधीही किती त्यांना सेवा तुम्ही उपलब्ध करून द्या पण ते बीजेपीला मतदान करत नाहीत. हे आतापर्यंतचं
जे जे अनालिसिस आतापर्यंत बाहेर आलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तिथे सरळ कॅमेरावर लोक म्हणतात की मोदी कितना भी काम करने दो, पर मत हम जो हमारा वोट है वो तो अब्दुल्ला फॅमिली को ही देंगे, असं जे एक प्रकारे म्हटलं जातं. तर त्याचं काय म्हणतात वेगळ्या प्रकारचं त्याचं निरीक्षण घेऊन आता उमर अब्दुल्लाने असं सुरू केलेलं आहे की सेंट्रलला पण बरोबर घ्यायचं आणि आपले पण धोरणं अवलंबून एक प्रकारे आपण राज्याचा विकास जो चाललेला आहे आता, म्हणजे आता भाव जमिनीचे बऱ्यापैकी झालेले आहेत तिकडे आणि मोठे मोठे ब्रँड्स येऊन त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स वगैरे तिथे आता तयार करायला घेतलेली आहेत. एक प्रकारचं म्हणजे फिल्म शूटिंग वगैरे पहिल्या सगळं जे कमी होतं ते आता वाढलेलं आहे. त्याच्यानंतर तिथला जी त्या काश्मीर लेक मधली जी काही उत्पादनं असतात तिथे ज्या दुकानं विकायला वगैरे ठेवलेली आहेत तिथे आता लोकांनी त्यांच्या घरामध्येच काही जागा जी रिकामी आहे त्या जागेमध्ये एक प्रकारे हॉटेल सुरू केलेली आहे त्या लेकच्या डल लेकच्या बाजूला म्हटलं तर. आणि त्या शिकारामधलं जे बिझनेस आहे तो एक प्रकारे वाढलाय. टुरिस्ट आता शिकारामध्ये बसून जास्त फिरायला लागले. तर एक वेगळ्या प्रकारची इकॉनॉमी बूस्टअप तिथे जम्मू काश्मीरमध्ये जसा दिसतोय तसा हा जो झेडमोड टनल जो बांधलेला आहे आता, म्हणजे सोनमार्ग टू कनान का काय जे आहे शहर, त्या शहराच्या नाव मात्र माझ्या लक्षात नाही, पण त्या शहराच्या 2 शहरांना एक प्रकारे मधून जोडणारा एक टनल त्यांनी तिथे बांधलेला आहे. आणि एवढ्या वरती उंचावर जो टनल बांधून याच्यासाठी याचा उपयोग काय होणार आहे तर लष्करी जे सामान असतं किंवा लष्कराचे तुकड्या लवकर सीमेपर्यंत पोहोचणं जे असतं त्यासाठी जो पहिला वेळ लागायचा साधारण 12 तास किंवा 8 तासाचं पहिले जे अंतर होतं ते आता सरळ 6 तासावर किंवा 5 तासावर असं एकदम कमी डाऊन आलेलं आहे. त्यामुळे पटकन लवकर. आणि पहिले कसं होतं की तिथे बर्फ एवढा पडतो की बर्फाच्या काळामध्ये आवागमन हे फार कमी व्हायचं, तर तसं आता होणार नाही. ही टनल जी आहे ती आता 12ही महिने 24 तास उघडी असू शकते, माणसं येऊ जाऊ शकतात. आणि मध्ये एक्झिट साठी पण मध्ये एक रोड वगैरे वेगळे प्रकारचे टनल त्यांनी आता डिझाईन टनल हे बांधलेले आहेत. तसं जे रोहतांग पासला टनल बांधलाय तसं आता हा जो टनल बांधलाय आणि अजून एक जोजिला टनल म्हणून तो पण होतोय. ते अशा टनल मध्ये आणि त्याच्यानंतर आता रेल्वे पण त्यांनी सुरू केलेली आहे. आता 8 डब्याची मोठी फास्ट गाडी मेल गाड्या पण तिथे रनिंग त्यांचं झालेलं आहे. लोकलसाठी पण तिथे आता ट्रेन सुरू होत आहेत, म्हणजे लोकली जाण्या येण्यासाठी तिथल्या जाण्या येण्यासाठी पण त्यांनी ट्रायल रन वगैरे झालेले आहेत. पण या वर्षामध्ये तिथे आता रेल्वे वर्ग पण लोकांसाठी लोकार्पण होईल त्या लोकल सेवेचं. तर अशा काश्मीरच्या डेव्हलपमेंटच्या गोष्टी जर का ज्या होत आहेत आणि त्यामध्ये लेफ्टनंट गव्हर्नर यांचा खूप मोठा रोल आहे. यशवंत सिन्हा नाही मनोज सिन्हा हे जे आपले लेफ्टनंट गव्हर्नर आहेत जम्मू काश्मीरचे, त्यांनी एक प्रकारे एक चांगला इनिशिएटिव्ह त्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाजूने घेऊन विकास करण्याचा त्यांनी तिथे जो मार्ग शोधलेला आहे. आणि या सगळ्यामध्ये स्थानिक जनता जी आहे त्यांनाही कळतंय की आता हळूहळू सगळं आपल्याकडे जसं येतंय तसं आपली डेव्हलपमेंट आपल्या एका इन्कम मध्ये एक वेगळा प्रभाव दिसू लागलाय लोकांना. तर त्यामुळे लोकांसाठी ते कळतंय की याच्यामध्ये काहीतरी चेंजेस होणार आहेत आणि आपलंच भवितव्य चांगलं दिसायला लागलंय. पण इंडीचं भवितव्य काही चांगलं दिसत नाहीये. त्या सभेमध्येच उमर अब्दुल्ला म्हणाले की जर का मोदी मला हे सगळं देत आहेत तर इंडीवाल्यांनी काय दिलं असतं याचं जर का मूल्यमापन करायचं झालं तर कसं करणार वगैरे. आणि त्यांनी तर प्रेसमध्ये बाईट पण दिला की म्हणजे चावले नाहीत ते प्रेसला, पण बाईट दिला की इंडीची बैठकच होत नाही, मग इंडी आहे कुठे आम्हाला कसं कळणार. तर तुम्ही इंडी म्हणून बैठकच करणार नसाल तर मग इंडी करण्यात पॉइंट काय आहे. म्हणजे तुम्ही इंडी इथे आहे इंडी तिकडे म्हणता आणि दिल्लीमध्ये अपोजिट लढता. असं जर का होत असेल तर मी इंडी राहिली कुठे हा त्यांनी प्रश्न जो विचारलेला आहे त्याचं खरं उत्तर आता इंडी मधला सगळ्यात मोठा पार्टनर कोण आहे त्यांनी द्यायचं की नाही हे त्यांना ठरवायचंय. त्यांना ठरवू देतात नाही त्यांना काही करू देत. आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की काश्मीरचा विकास होतोय आणि तो आपल्या सगळ्या म्हणजे भारताच्या दृष्टीने एक इकॉनॉमी बूस्टर म्हणून जर का ठरला तर त्यामध्ये भारतालाच खूप फायदा होईल असं त्यातून वाटतं. आता ह्याच बरोबर मला जो ज्या देशात घडणाऱ्या 4-5 गोष्टी आहेत त्यावर आपण बोलूयात. आणि महाराष्ट्रामध्ये घडतंय त्यात मसाला रोज शोधायचा असतो, पण आपण शोधणं ही फार चुकीची गोष्ट आहे. मसाला शोधून काही होत नसतं. बातमीमध्ये खरा दम आहे का हे जर का आपल्याला ऐकायचं असेल तर आपण आपल्या सराउंडिंग मध्ये ज्या गोष्टी घडत असतात त्या बघायच्याच असतात. तसं
आत्ताचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे की तामिळनाडूमध्ये जे प्रकरण घडलेलं आहे की तामिळनाडूमध्ये राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन चालू होणार होतं आणि राज्यपाल त्यांच्या अभिभाषणासाठी आले, पण जे वंदे मातरम चालवलंच गेलं नाही. त्यांनी सांगितलं की वंदे मातरम हे शेवटी चालवणार, आधी पहिले तामिळ गीत जे आहे ते पहिले आम्ही चालवणार, आमची प्रादेशिक अस्मिता खूप महत्वाची आहे. अशा एक प्रकारचं वेगळं राजकारण, म्हणजे सगळ्याच्या पूर्ण तोडीस नेणारं राजकारण जे आता डीएमके खेळायला लागलेली आहे. म्हणजे याच्यातून काय दिसतंय तर मुळामध्ये त्या तिथल्या जनतेमध्येच एक वेगळ्या प्रकारचा परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न ते करतायत. म्हणजे तुम्ही जर का तुमच्याच राज्याचा राज्यपाल जे आहेत ते जर का अभिभाषणाला येत आहेत आणि तुम्ही लिहिलेलं भाषण ते वाटणार आहेत ना, का दुसरे लिहिलेलं भाषण ते वाटणार नाहीत. सरकार जे भाषण लिहून देतं तेच तर ते अभिभाषण राज्यपाल वाचतात, असं आतापर्यंत पायंडा आहेच. मग त्यामध्ये तुम्ही असं पायंडा वेगळा पाडून की नाही तमिळ गीत आधी वाजणार आणि मग वंदे मातरम मी शेवटी वाजणार असं सांगून तुम्ही किती म्हणजे त्याला एक प्रकार ध्रुवीकरण करण्याचं जे तुम्ही राजकारण करताय की जे द्रविड पॉलिटिक्स आहे त्याला एवढा एक्सपोजर करायचं. म्हणजे सगळीकडे, म्हणजे आता तिथे गोष्ट घडली की एका मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये एका मुलीवर काही प्रसंग घडला, तर तो प्रसंग घडला तर तो जो कार्यकर्ता होता ज्या मुलाने किंवा माणसाने जे कृत्य केलं तो कार्यकर्ता डीएमकेचा होता, डीएमकेशी संबंधित कार्यकर्ता होता. मग त्याला वाचवण्यासाठी तिथे काही झालंच नाही असं डीएमकेने सरळ डिक्लेअर केलं आणि त्याला वाचवलं. म्हणजे त्याला काही आरोपच त्याच्यावर झाले नाही असं त्याने सांगितलेलं आहे. मग असं जे घडतंय की तुम्ही स्वतःच्या माणसांना जे काही मोठी लोक कृत्य करतायत त्यांना तुम्ही वाचवताय, तुम्ही देशाचं सार्वभौमत्व टिकवणार नाही असं सर्व देशात लोकांना सांगताय. हे जे परसेप्शन आहे हे ध्रुवीकरणाचं राजकारण करून लोकांच्या मनामध्ये ध्रुवीकरण तयार करायचं, ही किती वाईट प्रवृत्ती त्या तामिळनाडूमध्ये आता तयार होते ही एक प्रकारे आपण बघितलं पाहिजे आणि ह्याच्यातून आपण धडा घेतला पाहिजे की आपल्याकडे हे जे बाकीचे येऊन सांगतायत की वोकिझम कसं आहे, वोकिझमला आपण अवलंब केला पाहिजे वगैरे, ह्याला काही अर्थ नाही. आपण आपल्या परंपरा आपल्या चालीरीती ह्या आपण पाळल्याच पाहिजेत. का पाळल्यात? पूर्वजांनी त्या का पडून दिलेल्या आहेत? कारण त्याच्यामागे काहीतरी विज्ञान आहे, त्यामागे काहीतरी तिथल्या सामाजिक घटकांचा सहभाग असतो, तिथल्या भौगोलिक परिस्थितीचा त्या गोष्टीशी संबंध असतो. हे सगळं असताना आपण जर का वेस्टर्नच्या नादात येऊन की हे जेनजी लोक वगैरे असं करतात आणि हे सांगायला प्रयत्न केला तर नवीन पिढीला मागच्या पिढीने जे काही सांगितलंय ते आता लक्षातच राहणार नाही. म्हणजे मुळात परवा एका ठिकाणी घडलेला प्रसंग आहे माझ्या बरोबर की आपण ह्या एका साधारण एखाद्या भौगोलिक परिस्थितीमध्ये एका ठिकाणी राहतो, विस्थापित होऊन दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो, परंतु त्या ज्या ठिकाणी आपण राहत असतो आपलं मूळ जिथून आलेलं आहे तिथल्या परंपरा चालीरीती प्रथा या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि त्या चालीरीती प्रथा परंपरा ज्या आहेत त्या तिथल्या सामाजिक आणि भौगोलिक परिस्थितीनुसार पाडलेल्या आहेत. मग त्याचा अवलंब जर का आपल्याला करायचा आहे तर आपण त्या चांगल्या प्रकारे जर का आता ज्या नवीन पिढीने त्याचा एक अवलंब करण्यासाठी एकदा अवलंब केला मग ते लक्षात आलं आपल्याला ते कसं करायचंय, मग ते जर का लिहून ठेवलं त्याचे नोट डाऊन करून ठेवलं तर त्याचा परिणाम त्याचा जो फायदा आहे तो पुढच्या पिढीला तुमच्या पुढच्या पिढीला येणार आहे. तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुमच्या सगळ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यातून त्या नवीन त्याच प्रकारे चांगल्या प्रकारे घडतील. हे जर का आताच्या पिढीला कळलं तर म्हणजे माझ्या इच्छा मी माझ्या स्वतःच्या बाबतीत म्हणतो की माझ्याच पिढीला हे केलं पाहिजे की मागच्या पिढीकडून जे आलंय ते पुढच्या पिढीकडे गेलंच पाहिजे. हे जर का आपल्याला मनापासून तुम्हालाही वाटत असेल तर यावर नक्की विचार करा. आजच्या व्हिडिओचा हा विषय नाहीये पण ओघाओघाने आलेला विषय मी तुम्हाला सांगितला, तो कसा वाटतोय त्याबद्दल पण कमेंट करा. आणि आज जरा व्हिडिओ लांब झाला असेल पण जी सांगितलेली माहिती आहे ती जर का तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर चित्रपट पेढीला म्हणजे आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला फीडबॅक हा कमेंटच्या माध्यमातून जास्तीत जास्त त्या व्हिडिओच्या खाली लिहिला तर आम्हाला काय सुधारणा करता येईल हे पण त्यातून समजेल. आणि आतापर्यंत दिलेल्या व्हिडिओला प्रतिसाद आणि सगळं बघता
तुमचे आभार मानण्याशिवाय माझ्याकडे काही ऑप्शन नाही. त्यामुळे तुमचे नक्कीच आभार. धन्यवाद.